राज्यात सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण याची चर्चा जोरात सुरू असताना सिंधुदुर्गात मात्र एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचा हा व्हिडिओ असून ज्या मंत्रिपदांसाठी राज्याच्या राजकारणात महायुतीत तिढा सुरू आहे ती पदे आपल्याला मिळावी यासाठी सावंतवाडीचे ग्रामदैवत पाटेश्वर देवाला गाराणं घालतानाचा हा व्हिडिओ आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीचं सरकार येऊन या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी प्राप्त करून देऊन गृह खातं आणि वित्त खात्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर देऊन या महाराष्ट्रातील तमाम जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्या। त्याचप्रमाणे या मतदारसंघातील लोकांना जी काय त्यांनी आपली आश्वासनं दिलेली आहेत ही आश्वासने पूर्ण करण्याची शक्ती प्राप्त करून देऊन मंगल असा आशीर्वाद द्या। असं मुक्तवर रक्षण करा, कल्याण करा आणि सर्वांचं बरं करा। मंगलमूर्ती पाटेकर महाराज की जय। ज्यावेळी माणूस सत्तेत असतो तेव्हा सत्तेला भांडावं लागतं। आम्ही त्यांना विरोध केला कारण ते सत्तेत होते, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यावर दिली आहे। मी भांडणार आहे, नुसतं भांडणारच नाही तर सोडणार पण नाही असा इशारा जरांगे यांनी दिला। सरकार ते आहेत, राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आहे, त्यांना गोरगरिबांचे प्रश्न सोडवावेच लागणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। सरकार स्थापन झालं की आपण सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू असं देखील जरांगे म्हणाले। पुढचं सामूहिक आमरण उपोषण मुंबई येथे आझाद मैदानावर होऊ शकतं असंही त्यांनी म्हटलं। विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतं, मग तो कोणी पण असो। आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला, ते जर सत्तेतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही। एक ती नियतीचीच म्हण आहे की जो सत्तेत आहे त्यालाच भांडावं लागत असतं आणि सत्तेतच नाही भांडून काय करायचं। त्यामुळं देणारे ते होते त्यामुळं त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा, धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा। मग काही समाज असेल, तुम्ही महादेव कोळी समाज असेल, राजपूत समाज असेल, लिंगायत समाज असेल, बंजारा समाज असेल, यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे। नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा, कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहे। हे बघा, वैचारिक मतभेद वेगळे, राजकारणाचे मतभेद वेगळे, परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत हा विषय वेगळा आहे। त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही, कोणी पण बसू दे। पण हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरण उपोषणाची अंतर्वालीत हे फायनल 100% अंतर्वालीत होणार। पण आता त्याचं सांगता येत नाही, बहुतेक मुंबईतही आमरण उपोषण होऊ शकतं कारण बऱ्याच पोरांचं असं म्हणणं होतं आणि बहुतांशी कोट्यावधी मराठा समाजाचं असं म्हणणं होतं जरा आली कुणच आलोत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं, पुढं जाऊ। आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे, पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल। पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार। ते असं पुन्हा देशाने बघितलं नसेल, सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घेतल्याशिवाय। जेक्रिया जॅकब मॅथ्यू नामक दुचाकी स्वार जात असताना भरधाव वेगात आलेल्या आलिशान चारचाकीने दुचाकीच्या हँडलला कट मारला। पुढे जाऊन दुचाकी स्वाराने याचा जाब विचारला असता चारचाकीमधील तिघांनी दुचाकी स्वार जेक्रिया याला बेदम मारहाण केली। दुचाकी स्वार चारचाकी वाहन पुढे जाऊ देत नसल्यानं बोनेटवरून त्याला फरफडत नेलं आणि दैव बलवत्तर म्हणून त्याच्या जीवावर ते बेतलं नाही। त्या तरुणाच्या फिर्यादीवरून चारचाकीमधील हेमंत म्हासाळकर, कमलेश पाटील आणि प्रथमेश तराळे यांना तिघांनाही अटक करण्यात आली आहे। दिवा शहरात धक्कादायक प्रकार समोर आलाय। दिव्यामधील एका शाळेत थेट वर्गात शिरून 10 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणातील आणखी संतापजनक बाब म्हणजे हे कृत्य करणारा नराधमता पसार झाला। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, मात्र संस्था चालकांच्या विरोधात कारवाई केली नव्हती। मनसे कार्यकर्त्याने पोलिसांना जाब विचारल्यावर पोलिसांनी संस्था चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, मात्र आरोपी अद्याप फरार आहे असं सांगितलंय।
परतूर विधानसभा मतदारसंघासह जालना जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, वंचित, विस्थापित आणि सर्व जाती धर्माला सोबत घेऊन समाजकार्य करणारे परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आयुष्यभर अविरत संघर्ष केला. त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातील सत्तेत सहभागी करून कॅबिनेट मंत्री करावं अशी मागणी परतूर विधानसभा मतदारसंघातील परतूर येथील भाजपा दलित मोर्चाचे परतूर शहर अध्यक्ष नरेश कांबळे यांनी माजी मुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मागणी केली आहे. ईव्हीएम मशीन विरोधात ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते. ईव्हीएम मशीनवर बंदी आणून निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात यासाठी राष्ट्रवादी आता आक्रमक झालेले पाहायला मिळते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गटनेते जितेंद्र आव्हाड या मोहिमेत सहभागी आहेत. 10,000 पत्र द्रौपदी मुर्मू यांना पाठवणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. एक जरी असेल तरी तुम्हाला मतदानाची प्रक्रिया बदलावी लागेल. कारण का जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असणं ही गरज आहे. आता ह्या प्रक्रियेबद्दलच लोकांच्या मनात चर्चा आहेत. आमच्या तर आहे तर लोक पण बोलायला लागले. ट्रान्सपरन्सी ठेवा ना. तुम्ही म्हणता ना की मतदान बरोबर झालंय तर वरती सह्या केलेल्या चिठ्ठ्या आहेत ना त्या मोजा. इथे माझं बोंबू लगेच टोटल पण 13% वोटे मतं वाढली कशी? 13% म्हणजे एकंदर मतदानाच्या 1/4 1/4 मतं एका तासात वाढतात. हे 8-9 तासामध्ये 3/4 आणि एका तासामध्ये 1/4. 13% मतदानात वाढ होते. मला पाय एवढा जवळ झाला तो विचार. तुम्ही जे 17C फॉर्म दिले आणि मतांची बेरीज जुळतच नाही आहे. मग 17C फॉर्म दिवसभर कशाला द्या एजंटला बसता होता. प्रक्रियेमधलं काहीच जुळत नसेल तर त्याचं तरी उत्तर द्या ना बाहेर येऊन. निवडणूक आयोगाने बाहेर यावं, उत्तर द्यावं. एक कॉम्प्युटर आहे. 1+1 2, 2+2 4, 3+3 6, 3+3 7 नाही होत. अपेक्षा काय आहे की बटन दाबलं चिठ्ठी गेली, 1 मत पडलं, बटन दाबलं चिठ्ठी गेली, 2 मत पडलं. पण 3 मतं दाबल्यानंतर 7 मतं पडली असं जर येणार असेल तर कुठेतरी काहीतरी घोटाळा आहे.